नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. मुंबई वगळता राज्यभरात शेतकऱ्यांचा आज राज्यव्यापी बंद. लंडन दहशतवादी हल्ल्यातील 12 संशयितांना अटक. इस्रोच्या GSLV मॅक 3 D1 चा आज होणार प्रक्षेपण. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. कनेक्टिंग पीपल टू नेचर यंदाची संकल्पना. उत्तर प्रदेशातील बरेलीत भीषण अपघात. बस ट्रक धडकेनंतर बसला आग. 22 प्रवाशांचा मृत्यू, 15 जण जखमी. चॅम्पियन्स करंडक क्रिकेट सामन्यात भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय. आणि राजधानी दिल्लीसह मध्य आणि उत्तर भारतात उष्णतेची लाट. उत्तर प्रदेशातील बांदामध्ये सर्वाधिक 48 अंश तापमानाची नोंद. आता सविस्तर वृत्त. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मुंबई वगळता राज्यात अनेक जिल्ह्यात या बंदला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे. अहमदनगर जिल्ह्यात या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सकाळपासूनच लहान मोठ्या व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीनं आपले व्यवहार बंद ठेवले आहेत. नवी मुंबईत कृषी उत्पन्न बाजार समितीवर या बंदचा परिणाम दिसून आला नाही. आज भाज्यांच्या 450, बटाट्याच्या 64, कांद्याच्या 61 आणि फळांच्या 300 गाड्यांची आवक झाली. दरम्यान काल रात्री राहुरी शिंगणापूर रस्त्यावर आंदोलकांनी दुधाचा टँकर पेटवून दिला. शेतकऱ्यांच्या संपामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सक्रिय होणार आहे अशी घोषणा खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात काल केली. या बंदमध्ये व्यापारी आणि सर्वसामान्य जनतेनं सहभागी होऊन बळीराजाचा संप यशस्वी करावा असं आवाहनही त्यांनी केलं. या बंदला समाजातल्या अनेक घटकांचा पाठिंबा आहे, व्यापाऱ्यांचा पाठिंबा आहे, सर्वसामान्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तरुण पोरांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवून अतिशय शांततेनं आंदोलन करावं. आपल्याला आपला शेतीमाल विकायचा नाही हे आपलं आंदोलन आहे. त्यामुळे दूध असेल, भाजीपाला असेल, जिथं आहे तिथं ठेवावं किंवा गोरगरिबांना वाटून टाकायचं, पण आम्हाला विकायचं नाही ही आपल्या आंदोलनाची दिशा आहे. नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला सर्वत्र उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला असून लासलगाव, कळवणसह सर्व ठिकाणी बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. सटाणा आणि कळवण इथं रास्ता रोको करण्यात आला, तर नाशिक तालुक्यात मखमलाबाद, मातोर या ठिकाणी भाजीपाला तसंच टायर्स रस्त्यावर फेकण्यात आले. कोल्हापुरात या बंदला पाठिंबा देण्याकरता भाजीपाला व्यवहार आणि दूध संकलन बंद ठेवण्यात आलं आहे. नागपुरात भाजी बाजार सुरू आहे, मात्र बंदला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यात या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या असून भाजीपाला बाजारही बंद ठेवण्यात आला आहे. शहरातही अनेक ठिकाणी व्यावसायिकांनी व्यवहार बंद ठेवत महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिला आहे. ग्रामीण भागातही कडकडीत बंद पाळण्यात आला असून आठवडे बाजार भरवण्यास शेतकऱ्यांनी मनाई केली आहे. पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, करमाळा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. नांदेडमध्ये बंद यशस्वी करण्यासाठी मालेगाव मार्गावरील डौर इथं रस्त्यावर आंदोलन करण्यात आलं. यावेळी 15 शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कडा इथं शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतून बंदला पाठिंबा दिला. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली कर्जमाफी ही केवळ अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ठराविक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असल्यानं शेतकरी समाधानी नाहीत असं मत काँग्रेस नेते नारायण राणे यांनी व्यक्त केलं. सिंधुदुर्गमध्ये पडवे इथं नारायण राणे उभारत असलेल्या रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय संकुलात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नारायण राणे यांनी शेतकऱ्यांच्या संपाला पूर्ण पाठिंबा असल्याचं सांगत आंदोलनाला जिथं माझी गरज असेल तिथे सहभागी होण्याची तयारी त्यांनी दर्शवली. शेतकऱ्यांच्या या परिस्थितीचा कोणीही राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा नारायण राणे यांनी दिला. सगळे शेतकरी की सरकार आपल्याकडे आपल्या मागणीकडे लक्ष देत नाहीये. उत्पादन खर्चाच्या आधारित दर मिळत नाहीयेत आणि त्यामुळे कर्ज परतफेड करू शकत नाहीत.
त्यामुळे आत्महत्या होते आहेत. त्यामुळे कर्जमाफी आणि उत्पादन आधारावर आपल्या पिकांना रक्कम मिळावी, हे दोन मागण्या आहेत आणि त्या मागण्याकडे सरकार लक्ष देत नाहीयेत, म्हणून शेतकरी हवालदिल झालेत. ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याविरोधात पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत 3 संशयितांना ठार केलं, तर बार्किंग आणि लंडनच्या पूर्व भागातून 12 संशयितांना अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाला तर 48 जखमी झाले आहेत. पोलिसांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचं स्पष्ट केलं आहे. घटनेनंतर सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचार थांबवला. बस आता खूप झालं अशा शब्दात ब्रिटनच्या पंतप्रधान तेरेसा मे यांनी दहशतवाद्यांना खडसावलं. निवडणूक प्रचाराला पुन्हा उत्साहात सुरुवात होईल आणि पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणेच गुरुवारी मतदान होणार असल्याचं तेरेसा यांनी स्पष्ट केलं. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतरिक्ष केंद्रावर शक्तिशाली GSLV Mach 3 D1 यानाचं आज संध्याकाळी 5:28 प्रक्षेपण करण्यात येणार आहे. इस्रोचं महत्वाकांक्षी उड्डाण असलेल्या उपग्रहाची उलटगणती काल दुपारी 3:58 सुरू झाली आहे. रॉकेट 4000 टनांच्या उपग्रहांना त्यांच्या कक्षेत स्थापन करणार आहे. या रॉकेटमुळे उपग्रह अवकाशात स्थिर करण्याचा खर्च कमी होणार आहे. आतापर्यंत परदेशी प्रक्षेपकाच्या सहाय्यानं उपग्रह सोडण्यात येत होते. इस्रोनं तयार केलेलं GSLV Mach 3 हे अतिशय सक्षम आणि शक्तिशाली रॉकेट आहे. त्यासोबत GSAT-19 हा दूरसंवाद उपग्रह अंतराळात झेपावणार असून भूस्थिर कक्षेत स्थिरावणार आहे. GSAT-19 या उपग्रहाचं वजन तब्बल 3136 किलो असून या उपग्रहाच्या प्रक्षेपणामुळे भविष्यात भारताला इतर राष्ट्रांच्या प्रक्षेपणावर अवलंबून राहावं लागणार नाही अशी अपेक्षा आहे. आज जागतिक पर्यावरण दिन. या निमित्तानं जागतिक पर्यावरणाच्या समस्यांची दखल घेऊन त्याची चर्चा करण्यात येते. वाढत्या तंत्रज्ञानानं पर्यावरणाचा झपाट्यानं ऱ्हास होत आहे. पर्यावरण रक्षणासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज व्यक्त होत आहे. यंदाचा जागतिक पर्यावरणाचा विषय आहे कनेक्टिंग पीपल टू नेचर, म्हणजेच पर्यावरण निसर्ग यापासून दूर जाणाऱ्या पिढीला पर्यावरण रक्षणाचं महत्त्व समजावून निसर्गाजवळ आणण्यात येणार आहे. पर्यावरण रक्षण हा भारतीय संस्कृतीचा वारसा आणि शिकवण आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. पर्यावरण रक्षणासाठी फक्त एक दिवस जागरूकता दाखवणं योग्य नाही, वर्षभर पर्यावरण रक्षणाचं कार्य करण्याची गरज केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी व्यक्त केली. या दिनाच्या निमित्तानं दिल्ली, गाझियाबाद, फरीदाबाद, गुरुग्राम, नोएडासह देशातील 4000 शहरात कचरा पृथक्करण योजना राबवण्यात येणार आहे. केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू नवी दिल्लीत या योजनेचा शुभारंभ करणार आहेत. स्वच्छ भारत शहर विकास योजनेअंतर्गत ऑक्टोबर 2019 पर्यंत घराघरात जाऊन ओला सुका कचरा वेगळा करण्याचं उद्दिष्ट आहे. तो कचरा संयंत्रापर्यंत पोहोचवून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज देशात आणि राज्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये बांदीपुरामधील सुंबळ भागातील सीआरपीएफच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ल्याचा प्रयत्न केला. सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. जम्मू काश्मीरच्या सीआरपीएफच्या कॅम्पवर आत्मघाती हल्ला करण्यासाठी दहशतवादी आले होते. जवानांना याची चाहूल लागताच पोलिसांसह त्यांनी कारवाईला सुरुवात केली. सकाळी 3:30 वाजता जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. या कारवाईत जवानांनी 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. दहशतवाद्यांकडून अनेकदा दहशतवादी हल्ले करण्यात येतात आणि जवान त्याला चोख प्रत्युत्तरही देतात. आज जवानांना दहशतवाद्यांविरोधात मोठं यश मिळालं आहे. परिसरात अजूनही शोध मोहीम सुरू आहे. दुधाच्या संदर्भात भिवंडी इथं प्रोसेसिंग प्लांट स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री राधामोहन सिंग यांनी काल नागपूर इथं दिली. राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळ संचालित मदर डेअरी संयंत्राचं उद्घाटन झाल्यानंतर नागपुरातील वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. विदर्भ मराठवाड्यातील दूध महासंघ आणि सहकारी संस्थांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकडे आपला प्रयत्न राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ही खूप चांगली सुरुवात झाली आहे, असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. येत्या 2 वर्षात एनडीडीबीनं 2.5 लक्ष दूध उत्पादनाचं लक्ष्य समोर ठेवावं, असंही आवाहन त्यांनी यावेळेला केलं. डिसेंबरपर्यंत 2 लाख लिटर दुधाचं लक्ष्य पूर्ण होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. विदर्भ आणि मराठवाड्यात दुधाचा महापूर आणण्याची सुरुवात केंद्रीय मंत्री राधामोहन सिंग यांच्या प्रयत्नातून झाली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ज्या भागात मदर डेअरीचा उपक्रम सुरू आहे त्या भागात दुधाच्या माध्यमातून नव्या अर्थकारणाला सुरुवात झाली असल्याचं ते म्हणाले.
उत्तर प्रदेशातल्या बरेली इथं एका बस अपघातात 22 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. दिल्लीहून गोंडा इथं जाणारी राज्य परिवहन मंडळाची बस आणि ट्रक यांची टक्कर झाल्यानंतर बसचा पेट्रोल टँक फुटला आणि बसला आग लागली. त्यात 22 प्रवासी होरपळून मृत्युमुखी पडले आणि 15 प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत काल भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानला 124 धावांनी पराभूत करत दणदणीत विजय मिळवला. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना 48 षटकांचा खेळवण्यात आला. भारतानं 48 षटकात 3 गड्यांच्या मोबदल्यात 319 धावा केल्या. पाकिस्तान फलंदाजीसाठी उतरल्यावरही पावसाचा पुन्हा व्यत्यय आला. त्यामुळे 41 षटकात 289 धावा करण्याचं लक्ष्य पाकिस्तानसमोर होतं. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव 164 धावांवर आटोपला आणि भारतानं 124 धावांनी शानदार विजय मिळवला. उमेश यादवनं 30 धावांच्या बदल्यात 3 गडी बाद केले. बंड्या जडेजा यांनी प्रत्येकी 2 तर भुवनेश्वर कुमारनं 1 गडी बाद केला. 32 चेंडूत 53 धावा करणाऱ्या युवराज सिंगला सामनावीर घोषित करण्यात आलं. मध्य आणि उत्तर भारतात उष्णतेची लाट कायम आहे. उत्तर, ईशान्य, मध्य आणि पूर्व भारतातील राज्यात पारा 40 अंशाच्या वर पोहोचला आहे. राजधानी दिल्लीत काल 46 अंश तापमान होतं. उत्तर प्रदेशातील बांदामध्ये सर्वाधिक 48 अंश तापमानाची नोंद झाली. वाढत्या तापमानामुळे नागरिक घरातच थांबणं पसंत करत आहेत. राजस्थानात 2 दिवस लू म्हणजेच गरम वारे वाहण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओदिशा, बिहारमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. पावसाच्या गारव्यानंतर ओदिशात पुन्हा तापमानात वाढ झाली आहे. हवामान. आज सकाळपासून रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये ढगाळ वातावरण असून पाऊस पडत आहे. उस्मानाबाद, तुळजापूरमध्येही पावसानं हजेरी लावली आहे. सोलापूरमध्ये काल रात्री झालेल्या मुसळधार पावसात सोलापूरचं बसस्थानक पाण्याखाली गेलं तर अनेक रस्त्यांवर पाणी साचलं. येत्या 24 तासात दक्षिण कोकण आणि मराठवाड्यात बहुतेक ठिकाणी, उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उर्वरित भागात हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबई वगळता राज्यभरात शेतकऱ्यांचा आज राज्यव्यापी बंद. लंडन दहशतवादी हल्ल्यातील 12 संशयितांना अटक. इस्रोच्या GSLV Mach 3 D1चा आज होणार प्रक्षेपण. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. कनेक्टिंग पीपल टू नेचर यंदाची संकल्पना. उत्तर प्रदेशातील बरेलीत भीषण अपघात. बस ट्रक धडकेनंतर बसला आग. 22 प्रवाशांचा मृत्यू, 15 जण जखमी. चॅम्पियन्स करंडक क्रिकेट सामन्यात भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय. आणि राजधानी दिल्लीसह मध्य आणि उत्तर भारतात उष्णतेची लाट. उत्तर प्रदेशातील बांदामध्ये सर्वाधिक 48 अंश तापमानाची नोंद. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.